आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सहकार्यातून विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय। या निधीतून पूर्ण झालेल्या विकास कामांचं उद्घाटन आणि प्रस्तावित विकास कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। सुरुवातीला आमदार ऋतुराज पाटील यांनी भीमनगर कॉलनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत गुरु नानक कॉलनीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते कुमार आणि कन्या विद्यामंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांना 85 बेंचचं वितरण करण्यात आलं। बीरदेव मंदिर ते नदीघाट जाणारा रस्ता, हरिप्रिया कॉलनी, स्वामी समर्थ कॉलनी या कॉलनीसह वळिवडे गावातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांचा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। तसंच साठेसाहेब दर्गा कामाचं लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसंच ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। या दौऱ्यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी वळिवडेतील गुरुद्वारालाही भेट दिली। वळिवडेतील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पणाच्या निमित्तानं सरपंच रुपाली कुसाळे, उपसरपंच भैया इंगवले, ग्रामपंचायत सदस्या रंजना निचिते, ग्रामपंचायत सदस्य कपिल घाटके, अर्जुन गायकवाड, सचिन चौगुले, प्रकाश शिंदे, आकाश पवार, किशोर शेळके, बल्ली खंडेकर, अरविंद मोहिते, गणपती जाधव, चंद्रकांत पाटील, बाजीराव माने, प्रल्हाद शिरोटे, सुहास तामगावे, अशोक माने, विजय शेळके, राजाराम पोवार, शहनाज नदाफ, बाळासो कावले, रघुनाथ जगताप, विक्रांत भोसले, रणजित कुसाळे, राजू वळिवडेकर यांच्यासह वळिवडे वासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते।